म्हणजे एकीकडे बीडमध्ये एक भूमिका घ्यायची आणि सूर्यवंशी नावाच्या दलित व्यक्तीचा खून झाल्यानंतर दुसरी भूमिका घ्यायची, याला दुपट्टीपणाच आहे. मला फार बरं वाटत होतं ज्यावेळेस सुरेश धस बोलत होते, पण हा माणूस आता डुप्लिकेटपणा करतो हेही आता कळलं. म्हणजे एका आम्ही नागपूरच्या संत्र्याला जाड सालवाला संत्र म्हणतो, जाड, त्याचे साल जाड असते. पण हा मराठवाड्यातील नागपुरातील सीमेवर लावलेला हा संत्रा आंबट आणि पतल्या पातळ कातडीचा निघेल असं मला वाटत नव्हता. म्हणजे जातीय द्वेष पण निर्माण करणारा विष हे त्या वक्तव्यातून आम्हाला आता दिसायला लागलं. एकीकडे दलित व्यक्तीचा खून होतो, त्याला मारलं जातं पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलिसांना संरक्षणाची भाषा वापरली जाते, आणि दुसरीकडे मात्र बीडमध्ये देशमुखांच्या संदर्भात वेगळी भाषा वापरली जाते. हे बरोबर नाही. जो दोषी असेल तो सुटता कामा नये, पोलीस असू देत, कोणी असू देत. पण सुरेश धस हे सुद्धा या सगळ्यामध्ये मला त्यांना सुद्धा जातीचा स्पर्श आणि गर्व असल्याचा भास होतोय. त्यामुळे अशा दुपट्टीपणाचा आणि जे वक्तव्याचा आम्ही निषेध करतो आणि पोलिसांना कुठल्याही परिस्थितीमध्ये कोठडीमध्ये झालेला मृत्यू पोलीस जबाबदार आहेत. पोलिसांनी त्याचा खून केलाय, तो सुटता कामा नयेत कोणीही पोलीस. जो निर्दयीपणा परभणीमध्ये दाखवला गेला, ज्या पद्धतीनं सूर्यवंशीला मारलं गेलं, त्याला पांघरून घालण्याचं काम सुरेश धसानी करू नये असं आमचं त्यांना आव्हान आहे.